आंब्याचं सीझन चालू आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही आंब्याचा केक बनवला नसेल, तर ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की बनवून बघाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आंब्याचा रवा केक. तो सुद्धा जराही मैदा न वापरता आणि कढईमध्ये विदाऊट ओव्हन. कुणीही सहज बनवू शकेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये 1.5 कप रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. मी इथे जाड रव्याचाच वापर केलेला आहे. तर इथे 1.5 कप रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि ही सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान अशी पावडर तयार झालेली आहे. आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेतली. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपल्याला लागणार आहे आंब्याचा गर. तर त्यासाठी मी ते 2 हापूसचे आंबे घेतलेले आहेत आणि हे आंबे छान गडद रंगाचे पिकलेले आहेत, त्यामुळे आपल्याला कोणताही फूड कलर वापरायची गरज लागणार नाही. तर मी इथे 2 हापूस आंबे घेतलेले आहेत. ते असे कट करून घ्यायचे आणि आता त्याचे छोटे तुकडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. तर इथे मी बरोबर 1 कप हापूस आंब्याचे बारीक तुकडे घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्येच पाव कप तेल आणि अर्धा कप दूध घ्यायचे. त्याचबरोबर 2 टेबलस्पून मिल्क पावडर. मिल्क पावडर टाकल्यामुळे केकची चव अजूनच वाढते, पण तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरी चालेल. त्याचबरोबर अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स आणि आता हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. अजिबात गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत. तर छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता हे सर्व एकत्र करायचं आहे आणि एखाद्या चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण यामध्ये रवा वापरला आहे, तर आपल्याला थोडा वेळ हे मिश्रण रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. तर जवळपास 10 ते 15 मिनटं यावरती झाकण देऊन हे विझण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जो रवा आहे तो छान फुलून येईल. आणि बघू शकता कोणताही कलर न वापरता छान असा आपला हापूस आंब्याचाच रंग आलेला आहे. आता यावरती झाकण देऊन 10 ते 15 मिनटं मी साईडला ठेवून दिलं आणि साधारण 15 मिनटं झालेली आहेत. बघू शकता आधीपेक्षा मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे. रवा एकदम छान असं फुललेला आहे. आता यामध्ये आपण 1 आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं दुधाचा वापर करायचा आहे. तर पाव कप दूध आपल्याला लागणार आहे. तर थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ फेटायचं नाही. तर सुरुवातीला मी अर्धं दूध घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. आता आपण उरलेलं दूधसुद्धा वापरूया. तर पाव कप दूध इथे मी वापरलं आहे. तर टोटल आपल्याला पाऊण कप दूध लागलेलं आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण केक टीनसुद्धा मी आधीच रेडी करून ठेवला होता. तर बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि ऑइलनीसुद्धा व्यवस्थित असं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण केक टीनमध्ये काढून घेऊया आणि हा केक आपण कढईमध्ये बेक करतोय. तर त्यासाठी मी आधीच कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. 10 ते 15 मिनटं ही कढई गरम करून घ्यायची आणि त्यानंतर आपण आता हे केक टीन ठेवून देऊया त्यामध्ये. तर मी वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स लावलेले आहेत, बदामाचे काप लावलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरती डेकोरेशन करू शकता किंवा वरून टुटी फ्रुटी लावली तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं. आणि थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा घातलेले आहेत. आता हा टीन आपला रेडी झालेला आहे. आपण कढईमध्ये ठेवूया. तर कढई छान गरम झालेली आहे. लो टू मीडियमच्या मध्ये गॅस ठेवायचा. खूप जास्त मंद किंवा खूप जास्त मोठासुद्धा ठेवायचा नाही आणि यावरती झाकण देऊन साधारण 35 ते 40 मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. वेळ थोडासा कमी जास्त लागू शकतो. मला बरोबर 40 मिनटं लागलेली हा केक बेक करण्यासाठी.
तर मी तुम्हाला दाखवते 40 मिनिटानंतर बघू शकता अगदी व्यवस्थित बेक झाला होता केक आणि तरीसुद्धा मी टूथपिकने चेक करून दाखवते मी तुम्हाला. तर टूथपिक किंवा सुरीने असा चेक करून बघायचा. तर टूथपिक एकदम क्लीन येते म्हणजेच आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हा केक बाजूला काढून ठेवूया आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण हा डिमोल्ड करायचा नाही. तर पूर्ण केक थंड झालेला आहे आणि आता मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते. तर सुरुवातीला साईडनी कडा व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर मग प्लेटमध्ये आपण हा केक काढून घेऊया. छान असा आपला केक हा डिमोल्ड झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. टेस्टला तर हा केक अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. तर ट्राय करून झाल्यावरती तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. तर छान असा आंब्याचा रवा केक आपला तयार झालेला आहे. आता हा केक मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते आतमधून कसा बेक झालेला आहे. तर आता आपण कट करून घेऊया. एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे. तुम्हाला मी एक पीस कट करून दाखवते. हा असा केक बनवून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. 1 आठवडा हा केक टिकू शकतो. तर आतमधून सुद्धा मस्त जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू.